आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। इंटरनॅशनल ह्युमन राईट्स काउन्सिल परभणी यांच्या वतीने मागील 7 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। मागील 7 दिवस झाले तरी जिल्हा प्रशासनाकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नाही। परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात उपोषण मैदानात मागच्या 7 दिवसांपासून इंटरनॅशनल ह्युमन राईट्स काउन्सिल परभणी शाखा यांच्या वतीने दिनांक 8 जुलैपासून विविध शासकीय कार्यालयाचा भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। आज तब्बल 7 दिवस झाले असून जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही। परभणी शहरातील असणाऱ्या सुभेदार नगर येथील बळकावलेली जमीन आणि त्यावर खोट्या रजिस्ट्र्या नोटरी करून नागरिकांना विक्री करण्याचा जो घाट घातलेला आहे तो अतिशय गंभीर स्वरूपात असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या करण्यात आलेली आहे। परभणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांच्या माध्यमातून 60 सागवानाची झाडे आणि 5 आंब्याची झाडे तोडून त्याची विल्हेवाट लावण्याचा सुद्धा आरोप ह्युमन राईट कमिशन काउन्सिल या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे। त्याचबरोबर येथील जायकवाडी विभाग 10 या अभियंताची हकालपट्टी करण्यात यावी। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता यांची सुद्धा हकालपट्टी करण्यात यावी। परभणी शहर महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रमुखांची सुद्धा हकालपट्टी करण्यात यावी। माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय संयुक्त मोजणी करून शासनाची जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावी। सदरील मागण्याच्या संदर्भात ह्युमन राईट्स या संघटनेकडून मागच्या 7 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। या उपोषणात राजू सकाराम वानरे, सत्तार खान, नूर खान, यशवंत भीमराव सोनवणे, वाजिद खान, जहागीर खान हे आंदोलन करत असून अद्यापही जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही। लवकरात लवकर याची दखल घ्यावी, अन्यथा छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून असा इशारा उपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे। वेगवेगळ्या विभागाच्या शासकीय जमिनीवर काही भूमाफिया बेकायदेशीर प्लॉट विक्री करत आहेत। त्या संदर्भात शासनाने शासनाची जमीन ताब्यात घ्यावी यासाठी हे आमचं आमरण उपोषण चालू आहे। या बाबतीत जायकवाडीचे उपअभियंता यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, कार्यकारी अभियंता यांनी सहकार्य केलेले आहे। विविध सामाजिक संघटना व दानशूर व्यक्ती यांच्याकडून लोकवर्गणी जमा करून आम्ही तार फिनिशिंग आणि बोर्ड लावण्याची मागणी केलेली आहे। त्यावर सकारात्मक चर्चा होत आहे, परंतु वन विभागाचे श्री ऋषिकेश चव्हाण क्षेत्र अधिकारी प्रादेशिक जिल्हा परभणी यांनी आम्हाला जे झाडं तोडलेले आहेत बेकायदेशीर या बाबतीत त्यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तरे दिलेली आहेत। समाधानकारक कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही, आमच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही। त्यामुळे उद्या सोमवारी आम्ही त्यांच्या विरोधात रीतसर तक्रार देत आहोत आणि येणाऱ्या शुक्रवारी आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे हेच उपोषण कंटिन्यू करणार आहोत। विभागीय आयुक्तालयासमोर तुम्ही 7वा दिवस आहे आज उपोषणाचा आणि बाकी विषय आमच्या मित्रांनी बोललेले आहेत। मी एवढंच बोलतो की आज आमचा 7वा दिवस आहे उपोषणाचा आणि तरी संबंधित अधिकारी याच्यामध्ये दखल घेत नाहीत। याचा अर्थ असा आहे की याचे हात ओले नाही, याचं सगळं अंगच ओलं आहे, याला लाजा वाटायला पाहिजे। ते आमची एकच मागणी आहे की जी शासनाची जमीन आहे ती शासनाच्या कब्जात घ्यावं, एवढी मागणी आहे आमची। एवढी सोपी छोटीशी मागणी असून याला दखल देत नाहीत। याचा अर्थ असा आहे की भ्रष्ट अधिकारी यांची हकालपट्टी तुरंत झाली पाहिजे। विविध विभागाशी संबंधित असणाऱ्या आपल्या शासकीय कार्यालय आहेत, अतिशय आपण म्हणतात भ्रष्ट कार्यालयाच्या विरोधात आपण इतकं बसलेले आहात। इतक्या कार्यालयामध्ये इतका भ्रष्ट जो कारभार चालू आहे याबद्दल काय म्हणता तुम्ही? जमिनीची आता परभणीमध्ये काय राहिले माहिती आहे का, फक्त जमिनी विकायच्या, दुसरा तर काही विकू शकत नाही। जमिनी विकायच्या आणि खायचा एवढा धंदा चालू झालाय। साखला प्लॉट बघा, गोरगरिबाने नोटऱ्या केल्या आणि आता त्याला उठावं लागायला की त्या टायमाला जर हे केलं असतं आज इथे ते सुभेदार नगरमध्ये असंच होणार आहे की नोटऱ्या करून विकणार, त्याच्यानंतर असंच काहीतरी रेल्वेचं भूमाफियाचा ताबा आहे। आम्ही एवढीच मागणी आहे की याच्यावर चौकशी व्हावं आणि शासनाची जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावं।